उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा। स्वतः एकनाथ शिंदेंची माहिती। भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष। गृह खातं कुणाकडे राहणार यावर चर्चा करून निर्णय घेऊ, शिंदेंचं वक्तव्य। भाजप शिवसेनेला गृह खातं सोडणार का याकडे लक्ष। दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर एकनाथ शिंदे दरेगावामधून ठाण्यामध्ये परतले। प्रकृती ठीक असल्याची माहिती। लांबणीवरती पडलेली महायुतीची बैठक लवकरच होणार। दरेगावामधून परतताच एकनाथ शिंदेंची दीपक केसरकरांसोबत हेलिपॅडवरती खासगी चर्चा। शुभदीप निवासस्थानी सुद्धा मंत्रीपदाच्या संदर्भात पुन्हा चर्चा झाल्याची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाडांची गटनेतेपदी निवड, तर प्रतोद पदाचा मान सर्वात तरुण आमदार रोहित पाटलांना। प्रत्येक हिंदू जोडप्याला किमान 3 मुलं हवीत, सरसंघचालक मोहन भागवतांचं आवाहन। तर लोकसंख्या वाढीचा दर घटल्यास समाज नष्ट होतो, भागवतांचा इशारा। अजित पवार महायुतीमध्ये आले नसते तर आमच्या 100 जागा आल्या असत्या, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। तर गुलाबरावांनी जुलाबराव होऊ नये असं म्हणत मिटकरींकडून समाचार। पक्षामधल्या नेत्यांनीच गद्दारी केल्यामुळे मताधिक्य घटलं, शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा प्रतापराव जाधव आणि संजय कुटेंकडे रोख। बारामतीमधील पराभवाच्या नंतर युगेंद्र पवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज। ईव्हीएम मतमोजणीवरती यापूर्वीच 22 पराभूतांचा आक्षेप। ईव्हीएम हॅक होऊ शकतं हा दावा खोटा, व्हायरल व्हिडिओवरती निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। ईव्हीएम सोबत छेडछाड होऊ शकत नसल्याचं स्पष्टीकरण। माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी देशामध्ये आग लावली, संजय राऊतांचा हल्लाबोल। चंद्रचूड यांच्यामुळेच घटनाबाह्य सरकारचं संविधान विरोधी काळजीवाहू सरकार आलं, अशी ही टीका। दिल्लीची विधानसभेची निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळावरती लढणार, अरविंद केजरीवाल यांची घोषणा। राजधानी दिल्लीमध्ये कायदा सुव्यवस्था चिंताजनक असल्याचं म्हणत केंद्र सरकारवर टीका। एमएमआर हद्दीमध्ये नवीन रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट उभारण्यासाठी मनाई। मुंबईमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय। दररोज 15 कोटींचा तोटा सोसणाऱ्या एसटीकडून सरकारला भाडेवाढीचा प्रस्ताव। तिकिटांमध्ये 18% वाढ करण्याची मागणी। आणि पुष्पा 2 हा बहुप्रतीक्षित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार। सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यान मुंबईमध्ये अभिनेता आलू अर्जुनचा चाहत्यांसोबत मराठी भाषेमधून संवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।